आम्ही दिलेलं आश्वासन पाळू हेच सांगितलेलं आहे, पण आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे. त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं आहे. राज्यातील पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे. बघा, राज्यातील ज्या नागरिकांकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे तर अशा रेशनधारकांना येणाऱ्या 1 जून 2026 पासून रेशन कार्डवरती 9,000 रुपये आणि 10 वस्तू मोफत सुद्धा मिळणार आहे. जर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला सुद्धा या 10 वस्तूंचा लाभ आणि रेशन कार्डवरील 9,000 रुपयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे. परंतु ज्या नागरिकांकडे पांढरे रेशन कार्ड असेल तर त्यांना या 10 वस्तूंचा लाभ आणि रेशन कार्डवरील 9,000 रुपयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार नाही. तर बघा, रेशनधारकांना तुम्हाला सरकारच्या माध्यमातून वर्षानुवर्ष फक्त गहू आणि तांदूळ दिले जात होते. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला इतर कोणत्याही वस्तू दिल्या जात नव्हत्या. इतर कोणतेही तुम्हाला अनुदान सुद्धा दिले जात नव्हते. फक्त ज्यावेळेस सण असेल त्यावेळेस तुम्हाला आनंदाचा शिधा दिला जायचा. उदाहरणार्थ गुढीपाडवा असेल, यासोबतच नवरात्र असेल, यासोबत दसरा असेल, त्या निमित्ताने तुम्हाला आनंदाचा शिधा 100 रुपयामध्ये दिला जात होता. परंतु याच्या व्यतिरिक्त तुम्हाला इतर कोणतेही अनुदान किंवा इतर कोणत्याही वस्तू सरकारच्या माध्यमातून दिल्या जात नव्हत्या. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता रेशनधारकांसाठी 2 सर्वात मोठे आणि आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. पहिला आनंदाचा निर्णय म्हणजे रेशनधारकांना आता त्यांचे जीवन चांगल्या पद्धतीने जगता आले पाहिजे. याच्यासाठी प्रत्येक महिन्याला 9,000 रुपयांचे अनुदान आणि रेशनधारकांना जी दुसरी वस्तू दिली जाणार आहे तर ती दुसरी वस्तू म्हणजे रेशनधारकांना गहू तांदळासोबत आता 10 वस्तू मोफत देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे. त्यामुळेच रेशनधारकांना जर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल आणि तुम्हाला सुद्धा रेशन कार्डवरील 9,000 रुपयांचा लाभ आणि रेशन कार्डवरील या 10 वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळवायचा असेल तर तुम्ही सुद्धा एक अर्ज करणं गरजेचं आहे. अर्ज केल्यानंतर तुम्हाला सुद्धा प्रत्येक महिन्याला 9,000 रुपये आणि 10 वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे. बघा, रेशनधारकांना तुम्हाला सरकारच्या माध्यमातून वर्षानुवर्ष फक्त गहू आणि तांदूळ दिले जात होते आणि तुम्हाला सुद्धा माहिती असेल प्रत्येक जिल्ह्यामधील प्रत्येक रेशनधारकांनी तक्रार केलेली होती की रेशन कार्डचा गहू आणि रेशन कार्डचा तांदूळ हे चांगल्या दर्जाचे मिळत नसल्याची माहिती सरकारकडे गेलेली होती. त्यामुळे आता सरकारच्या माध्यमातून रेशनधारकांचे आरोग्य सुधारले पाहिजे, रेशनधारकांचे जीवनमान सुधारले पाहिजे आणि रेशनधारकांनी आम्हालाच पाठिंबा दिला पाहिजे अशा पद्धतीने विचार करून सरकारने सर्वात मोठा आणि आनंदाचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतलेला आहे. त्याच्या संदर्भात आज GR सुद्धा प्रकाशित करण्यात आलेला आहे. त्यामुळे रेशनधारकांना तुमचे आता 100% भरभराट होणार आहे. तुमचे चांगले दिवस 100% आता येणार आहेत. तर एकंदरीत 1 जून पासून रेशनधारकांना जे 9,000 रुपये आणि 10 वस्तू दिल्या जाणार आहेत तर 9,000 रुपये आणि या 10 वस्तू कशा दिल्या जाणार आहे त्याचीच माहिती आता सांगत आहे. त्यामुळे जर तुम्ही रेशनधारक असाल, तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल आणि तुम्हाला सुद्धा रेशन कार्डवरील 9,000 रुपयांचा लाभ आणि 10 वस्तूंचा लाभ मिळवायचा असेल तर तुम्ही सुद्धा लवकरात लवकर हा अर्ज करायचा आहे. हा अर्ज केल्यानंतर तुम्हाला 9,000 रुपयांची पेन्शन आणि या 10 वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे. आता बघा, रेशनधारकांना भरपूर वेळ घेतलेला आहे. यापुढे आपण आता वेळ घेणार नाही. डायरेक्ट आपण आता ज्या 10 वस्तू तुम्हाला मोफत दिल्या जाणार आहेत तर या 10 वस्तू कोणकोणत्या आहेत आणि रेशन कार्डवरती जे 9,000 रुपये तुम्हाला दिले जाणार आहेत तर ते 9,000 रुपये कसे दिले जाणार आहे याचीच माहिती आता संपूर्ण आणि सविस्तर पद्धतीने सांगत आहे. त्यामुळे जर तुम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असेल आणि तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल आणि जर तुम्हाला रेशन कार्डवरती पैसे आणि रेशन कार्डवरील या 10 वस्तूंचा लाभ जर घ्यायचा असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटं सविस्तर पहा. जर काही काम करत असाल तर ते काम 2 मिनिटं बाजूला ठेवा, कारण तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण तुमच्याकडे रेशन कार्ड आहे आणि जर तुम्ही हा अर्ज केला नाही तर तुम्हाला रेशन कार्डवरील 9,000 रुपये आणि या 10 वस्तू मिळणार नाही. तुमच्या शेजारच्याला मिळतील, समोरच्याला मिळतील, सर्वांना या वस्तू आणि 9,000 रुपये मिळतील, फक्त तुम्हालाच मिळणार नाही. त्यामुळे थोडेसे काम बाजूला ठेवा आणि हा अर्ज तात्काळ करायचा आहे. हा
हा अर्ज कुठे मिळणार आहे, कुठून घ्यायचा आहे, कुठे भरायचा आहे, कधीपर्यंत भरायचा आहे, या अर्जासोबत कोणकोणती कागदपत्रे जोडायची आहेत याची तुम्हाला संपूर्ण आणि सविस्तर माहिती सांगत आहे। आता बघा रेशनधारकांना, तुम्हाला सुद्धा आठवत असेल तुम्हाला वर्षानुवर्ष रेशन कार्डवरती फक्त गहू आणि तांदूळ दिले जात होते, परंतु याच्या व्यतिरिक्त तुम्हाला रेशन कार्डवरती कोणताही लाभ देण्यात येत नव्हता। परंतु इथून पुढे आता तुमचे दिवस बदलत आहे, कारण आपल्या राज्यामध्ये बीजेपीचं सरकार आहे आणि केंद्रामध्ये सुद्धा बीजेपीचं सरकार आहे। राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि पंतप्रधान मोदी साहेब हे दोन्ही सुद्धा बीजेपी पक्षाचे मोठे नेते आहेत। त्यामुळे या दोन्ही पक्षांच्या मोठ्या नेत्यांच्या माध्यमातून आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमधून रेशनधारकांसाठी आनंदाचे आणि सर्वात मोठे 2 निर्णय घेण्यात आलेले आहेत। या 2 निर्णयामुळे रेशनधारक आता प्रचंड खुश होत आहेत। रेशनधारकांची आता भरभराट होत आहे। रेशनधारकांनो, इथून पुढे तुम्हाला काळजी चिंता करण्याची गरज भासणार नाही। तुमचे दिवस आता 100% बदलत आहेत। रेशनधारकांनो, आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने 1 जून पासून मिळणाऱ्या 10 वस्तू आणि 1 जून पासून रेशन कार्डवरती मिळणारे 9,000 रुपये हे कसे मिळणार आहेत, याच्यासाठी काय करायचं आहे याची तुम्हाला संपूर्ण आणि सविस्तर माहिती देऊन टाकत आहे। परंतु रेशनधारकांना सरकारने दिलेल्या माहितीनुसार सरसकट सर्व रेशनधारकांना या 10 वस्तूंचा लाभ आणि 9,000 रुपयांचा लाभ मिळणार नाही। याच्यासाठी महत्त्वाच्या 4 पात्रता लावण्यात आलेल्या आहेत। राज्यातील जे रेशनधारक या 4 पात्रतांमध्ये पात्र ठरत आहेत, त्याच रेशनधारकांना या 10 वस्तूंचा लाभ आणि 9,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे। परंतु जे रेशनधारक या 4 पात्रतांमध्ये पात्र ठरत नसतील त्यांना या 10 वस्तूंचा लाभ आणि या 9,000 रुपयांचा लाभ मिळणार नाही। तर एकंदरीत आता आपण या ज्या 4 पात्रता आहेत, तर या 4 पात्रता कोणकोणत्या आहेत याचीच माहिती आता सांगत आहे। त्यामुळे जर तुम्ही पिवळे किंवा केसरी रेशनधारक असेल आणि तुम्हाला या 10 वस्तूंचा लाभ आणि या 9,000 रुपयांचा लाभ मिळवायचा असेल तर तुम्ही सुद्धा या 4 पात्रतांमध्ये पात्र ठरत आहात का हे जाणून घेणं सुद्धा गरजेचं आहे। कारण तुम्ही जर पात्र ठरला तरच तुम्हाला या वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। परंतु रेशनधारकांना, तुम्हाला सुद्धा माहिती असेल की भरपूर असे नागरिक आहेत, तर ते नागरिक रेशन कार्डसाठी पात्र नाहीत, तरी पण त्यांनी अधिकाऱ्यांना पैसे देऊन चुकीची कागदपत्रे काढून रेशन कार्ड बनवून घेतलेले आहे। भरपूर असे नागरिक आहेत, तर ते आपल्या राज्यामध्ये राहत नाही, ते बाहेरच्या राज्यामध्ये राहतात। बाहेरच्या राज्यामधून ते आता आपल्या राज्यामध्ये आलेले आहेत। त्यांनी आपल्या राज्यामध्ये येऊन शेतजमीन खरेदी केलेली आहे। भरपूर असे यूपी, MP, झारखंड असेल अशा राज्यामधून भरपूर नागरिक आपल्या राज्यामध्ये आले। त्यांनी पाणीपुरीचा व्यवसाय सुरू केला, भेळ असेल, वडापाव असेल, भजीपाव असतील, शेवपाव असेल, मिसळपाव असेल, असे छोटे मोठे व्यवसाय सुरू केले आणि ते सुद्धा सध्याच्या स्थितीला महाराष्ट्र राज्यामध्ये राहत आहेत। त्यांनी सुद्धा चुकीच्या पद्धतीने आम्ही सुद्धा महाराष्ट्र राज्याचे स्थायिक आहोत, आम्ही सुद्धा रेशन कार्डसाठी पात्र आहोत अशा पद्धतीने थोडेफार पैसे देऊन रेशन कार्ड बनवून घेतलेले आहेत। परंतु अशांना सरकार 1 रुपया सुद्धा देणार नाही। परंतु जे रेशनधारक खरोखर महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहेत, ज्या नागरिकांनी कमीत कमी 15 वर्ष महाराष्ट्र राज्यामध्ये राहून काढलेले आहेत, अशाच रेशनधारकांना या 9,000 रुपयांचा लाभ आणि या 10 वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये आता देण्यात येत आहे। आता बघा रेशनधारकांना, एकंदरीत आता आपण बघून घेऊयात की ज्या तुम्हाला 10 वस्तू रेशन कार्डवरती आता मोफत देण्यात येत आहेत, तर या 10 वस्तू कोणकोणत्या आहेत आणि तुम्हाला जे 9,000 रुपयांची पेन्शन देण्यात येत आहे, तर ही 9,000 रुपयांची पेन्शन कशा पद्धतीने मिळत आहे याची माहिती आता आपण देत आहोत। परंतु रेशनधारकांना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जर रेशन कार्डवरील 9,000 रुपयांचा लाभ आणि या 10 वस्तूंचा लाभ मिळवायचा असेल तर तुम्ही महत्त्वाची 3 कामे केलेली असायला पाहिजेत। कारण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की राज्यातील आणि देशातील ज्या रेशनधारकांनी महत्त्वाची 3 कामे केलेली असतील त्याच रेशनधारकांना आम्ही 9,000 रुपयांची पेन्शन आणि 10 वस्तूंचा लाभ देत आहोत। परंतु ज्या रेशनधारकांनी रेशन कार्डवरील महत्त्वाची 3 कामे केलेली नसतील तर त्यांना आम्ही याचा लाभ देत नाहीत, त्यांनी वाट पाहून सुद्धा उपयोग नाही। आता बघा रेशनधारकांना, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की पंतप्रधान मोदी साहेब एकतर कोणताही निर्णय घेत नाहीत आणि एकदा जर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी निर्णय घेतला तर तो निर्णय 100% कडेला पोहोचवल्याशिवाय ते राहत नाहीत। म्हणजेच नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून आणि फडणवीस साहेबांच्या माध्यमातून रेशनधारकांसाठी 2 सर्वात मोठे आणि आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। या आनंदाच्या निर्णयामुळे रेशनधारकांची आता भरभराट होत आहे। रेशनधारक आता प्रचंड खुश होणार आहे। रेशनधारकांची आता 100% दिवाळी जशी गोड होत असते त्याच
पद्धतीने आता रेशनधारक 100% आनंदी होणार आहे। तर आता आपण वेळ न घालवता, तुमचाही जास्त वेळ न घेता ज्या 10 वस्तू तुम्हाला मिळणार आहे तर त्या 10 वस्तू कोणकोणत्या आहेत त्याची माहिती देत आहे। यासोबत जी 9000 रुपयांची पेन्शन आहे तर ते पेन्शन कशा पद्धतीने तुम्हाला मिळत आहे त्याविषयी सुद्धा माहिती देत आहे, जेणेकरून तुम्हाला फायदा होऊन जाईल आणि तुमचे 100% भरभराट सुद्धा होऊन जाणार आहे। बघा, रेशनधारकांना वर्षानुवर्षे फक्त गहू आणि तांदूळ रेशन कार्डच्या माध्यमातून तुम्ही आणत होता, परंतु इथून पुढे 100% तुम्ही आवडीने रेशन धान्य आणायला जाणार आहात, कारण इथून पुढे सरकारने निर्णय घेतलेला आहे। सरकार इथून पुढे रेशनधारकांच्या आरोग्याशी खेळणार नाही। म्हणजेच रेशनधारकांना सरकारने दिलेल्या माहितीनुसार तुम्हाला याच्या अगोदर जे रेशन धान्य दिले जात होते तर ते रेशन धान्य 100% चांगले होते, परंतु या रेशन धान्यामध्ये म्हणजेच गहू आणि तांदळामध्ये जास्त पौष्टिकता नव्हते, त्यामुळे रेशनधारकांचे आरोग्य हे जास्त पौष्टिक नसायचे। परंतु इथून पुढे रेशनधारकांचे आरोग्य 100% पौष्टिक असणार आहे, त्यांचे शरीर अगदी मजबूत राहणार आहे, कारण मोदी साहेबांनी हा सर्वात मोठा निर्णय आणि फडणवीस साहेबांनी सर्वात मोठा निर्णय राज्यातील पिवळ्या आणि केसरी रेशनधारकांसाठी घेतलेला आहे। रेशनधारक आता प्रचंड खुश होणार आहे। इथून पुढे रेशनधारकांना काळजी चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर एकंदरीत रेशनधारकांना ज्या रेशन कार्डवरती तुम्हाला 10 वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत तर या 10 वस्तूंची यादी वाचून दाखवत आहे। यासोबत रेशनधारकांना जे तुम्हाला 9000 रुपयांची पेन्शन देण्यात येणार आहे तर ही पेन्शन कशी देण्यात येणार आहे याची माहिती सुद्धा आता सांगत आहे। आता बघा, रेशनधारकांना सुरुवातीला 10 वस्तूंची यादी वाचून दाखवतो, परंतु तुम्ही रेशन कार्डवरील 3 कामे केलेली असायला पाहिजे। त्याच्यामधील जे पहिलं महत्त्वाचं काम आहे तर ते पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे तुम्ही तुमचे रेशन कार्ड हे अपडेट केलेले असायला पाहिजे, म्हणजेच त्याची KYC पूर्ण केलेली असायला पाहिजे। तुमच्या घरामध्ये जेवढे पण सदस्य आहेत आणि जेवढ्या सदस्यांची नावे रेशन कार्डवरती आहेत तेवढ्या सर्व सदस्यांची आधार कार्ड त्या रेशन कार्डसोबत लिंक केलेले असायला पाहिजेत। त्याच्यामधील मृत व्यक्ती असतील, जिवंत व्यक्ती असतील तर त्या सर्वांची नोंद रेशन दुकानामध्ये केलेली असायला पाहिजे। यानंतर रेशनधारकांना दुसरं जे काम करायचं होतं तर ते दुसरं काम म्हणजे मेरा रेशन 2.0 या ॲपवरती तुम्ही नोंदणी केलेली असायला पाहिजे। आणि जे तिसरं काम आहे तर ते तिसरं काम म्हणजे तुम्ही KYC पूर्ण केलेले असायला पाहिजे। जर तुम्ही अशी महत्त्वाची 3 कामे केलेली असतील तर तुम्हाला रेशन कार्डवरील 10 वस्तू आणि 9000 रुपयांच्या पेन्शनचा लाभ आता प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येत आहे। परंतु रेशनधारकांना या 9000 रुपयांचा लाभ आणि या 10 वस्तूंचा लाभ घेण्यासाठी तुम्ही काही महत्त्वाच्या गोष्टी पूर्ण केलेल्या असायला पाहिजेत। तुमच्याकडे 4 कागदपत्रे असायला पाहिजेत। जर तुमच्याकडे ही 4 कागदपत्रे असतील तर तुम्हाला 9000 रुपयांचा लाभ आणि या पेन्शनचा लाभ घेण्यासाठी कोणती आणि कसली अडचण येणार नाही। तर बघा, रेशनधारकांना सर्वात महत्त्वाची गोष्ट आता तुम्हाला सांगत आहे। बघा, तुमच्याकडे आधार कार्ड असायला पाहिजे। यानंतर तुमचं उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी आहे, याच्यासाठी तहसील कार्यालयातील उत्पन्न दाखला लागणार आहे। यानंतर रेशनधारकांना 2 छोट्या आकाराचे फोटो लागणार आहेत। यानंतर रेशनधारकांना तुमचे आधार कार्ड हे तुमच्या बँक खात्याशी लिंक असायला पाहिजे। अशी महत्त्वाची कामे तुम्ही केलेली असायला पाहिजेत। महत्त्वाची कागदपत्रे तुमच्याकडे असायला पाहिजेत। जर तुमच्याकडे महत्त्वाची कागदपत्रे असतील, तुम्ही महत्त्वाची कामे केलेली असतील तर तुम्हाला 9000 रुपयांच्या पेन्शनचा लाभ आणि या 10 वस्तूंचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। तर एकंदरीत रेशनधारकांना आता आपण सर्व गोष्टी पाहिलेल्या आहेत। आता आपण या 10 वस्तू आणि या 9000 रुपयांचा लाभ कसा घ्यायचा आहे याचीच माहिती आता सांगत आहे। आता बघा, रेशनधारकांना तुम्हाला या 9000 रुपयांच्या पेन्शनचा लाभ कसा घ्यायचा आहे हे सांगण्याच्या अगोदर ज्या 10 वस्तू तुम्हाला दिल्या जाणार आहेत तर त्या 10 वस्तूंची यादी वाचून दाखवत आहे। बघा, तुम्हाला इथून पुढे गहू तर दिले जाणार आहेत आणि तांदूळ 100% दिले जाणार आहेत आणि हे गहू आणि तांदूळ हे चांगल्या क्वालिटीचे, चांगल्या दर्जाचे दिले जाणार आहे। यासोबत रेशनधारकांना तुम्हाला मीठ असेल, मैदा असेल, साखर असेल, हरभऱ्याची डाळ असेल, विविध प्रकारच्या डाळी असतील, साखर, मैदा असेल, यासोबत सोयाबीन असेल, यासोबतच रेशनधारकांना तुम्हाला खायचे तेल सुद्धा दिले जाणार आहे। म्हणजेच तुम्हाला अन्नधान्याच्या सर्व वस्तू जसा आपण किराणा भरून घेऊन येतो त्याच पद्धतीने आता रेशन कार्डवरती देण्यात येणार आहे। यासोबत रेशनधारकांना 9000 रुपयांची पेन्शन, परंतु रेशनधारकांना ही जी 9000 रुपयांची पेन्शन आहे तर ही पेन्शन सर्व रेशनधारकांना मिळणार नाही। 14 जिल्ह्यामधील आत्महत्याग्रस्त असणाऱ्या शेतकरी बांधवांच्या कुटुंबातील सदस्यांना हे पेन्शन देण्यात येणार आहे। बघा, भरपूर दिवसांपासून हे पेन्शन सुरू आहे, परंतु भरपूर असे शेतकरी कुटुंब होते त्यांना याची माहिती नव्हते। जर तुमचा जिल्हा 14 जिल्ह्यामधील
असेल आणि तुमच्या घरामधील शेतकरी तुम्ही असाल आणि तुमच्या घरामधील एखाद्या शेतकरी बांधवांनी आत्महत्या केलेली असेल तरच तुम्हाला रेशन कार्डवरती पैसे दिले जाणार आहेत. अन्य धान्याच्या ऐवजी हे पैसे तुम्हाला मिळणार आहेत. इतर जिल्ह्यांमध्ये अजून पैसे मिळण्याची शक्यता नाही आहे, परंतु जर सरकारने निर्णय घेतला तर त्या संदर्भात माहितीसुद्धा आपण देणार आहोत. 14 जिल्ह्यांच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. याच्यामध्ये मोठमोठे जिल्हे आहेत, त्यामुळे तुम्ही सुद्धा याचा लाभ घेऊ शकता. आता बघा रेशनधारकांनो, सरकार प्रत्येक वर्षी काही ना काही नवीन बदल करत असतं. या 2026 मध्ये अजून काही बदल करण्याची तयारी करत आहे.